हाय फ्रेंड्स, मुक्ताल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विभागामधील सर्व पदांचा अभ्यासक्रम म्हणजे आदिवासी विभाग भरती अभ्यासक्रम याची माहिती पाहणार आहोत आणि आदिवासी विभाग भरतीचे परीक्षेचं स्वरूपसुद्धा याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अतिशय महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला आदिवासी विभाग ई बुक विकत घ्यायचा असेल, तसंच आदिवासी विभागातील प्रयोगशाळा सहाय्यक ई बुक, तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आदिवासी विभाग ई बुक विकत घ्या। याच्यामध्येच प्रयोगशाळा सहाय्यकसाठी विज्ञान हा जो विषय आहे, ज्याच्यावर जो की 50 मार्कांना आहे, त्याचीसुद्धा माहिती दिलेली आहे। आणि प्रयोगशाळा सहाय्यक सोडून इतर पदांसाठी फक्त 4 विषय आहेत आणि प्रयोगशाळा सहाय्यकला गणित बुद्धिमत्ता नाही, विज्ञान आणि इतर 3 विषय, त्याची सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आदिवासी विभाग ई बुक विकत घ्या। सर्वात आधी एक लक्षात ठेवा की ही जी आदिवासी विभागाची परीक्षा आहे ना, ती IBPS या कंपनीमार्फत घेतली जाणार आहे। तसंच आदिवासी विभागाची जी परीक्षा आहे त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, हे सुद्धा लक्षात असू द्या। आता सुरुवातीला काही बेसिक माहिती पाहूयात, नंतर आपण कोणकोणते विषय आहेत, किती गुण आहेत, ती सर्व माहिती पाहणार आहोत। तर सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल। आता इथं लक्षात ठेवा की फक्त मराठी माध्यमामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत, इंग्रजी माध्यमामध्ये विचारले जाणार नाहीत। परीक्षा राज्यातील जिल्ह्याच्या मुख्यालयी घेण्यात येईल। संगणक आधारित परीक्षेद्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल। गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील। संगणक आधारित परीक्षेद्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल व प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतील। इथं स्पष्ट दिले की प्रत्येक प्रश्नाला किती गुण असणार आहेत, 2 गुण असणार आहेत। त्याच्या पुढे पहा, कारण हे लक्षात ठेवा बरं, कारण पुढे मला जेव्हा माहिती द्यायची ना, तेव्हा याचा फायदा होणार आहे तुम्हाला। ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही, अशा पदांकरिता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारित घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची असेल आणि परीक्षेचा कालावधी हा 2 तासांचा असेल। इथं स्पष्टपणे दिलेलं आहे की परीक्षेचा कालावधी किती आहे, तर 2 तासांचा। सुरुवातीला ना आपण प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजे ज्या 2 पदांचा सिलेबस थोडासा वेगळा आहे ना, त्यांची माहिती पाहूयात आणि नंतर उर्वरित 15 पदांचा अभ्यासक्रमसुद्धा आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी पहा, प्रयोगशाळा सहाय्यक, तर यासाठी लेखी परीक्षेमध्ये 200 गुणांची असणार आहे। मराठीला 50 गुण। आता मी सुरुवातीला जे तुम्हाला बोललो होतो ना की प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील, आता इथं मराठीला 50 गुण आहे, त्याचा अर्थ मराठीचे प्रश्न किती येणार आहेत, 25। त्याच्यानंतर इंग्रजीला 50 गुण, याचा अर्थ इंग्लिशचे प्रश्नसुद्धा किती येणार आहेत, 25। सामान्य ज्ञान म्हणजे GK 50 गुण म्हणजे 25 प्रश्न येणार आणि सामान्य विज्ञान 50 गुण म्हणजे 25 प्रश्न येणार आहेत। आता हे तुमच्या लक्षात आलं आहे की प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी गणित बुद्धिमत्ता नाही, तर फक्त 4 विषय आहेत। कोणकोणते, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान म्हणजे GK आणि सामान्य विज्ञान म्हणजे सायन्स। आणि आपल्या ई बुकमध्ये हे 4ही विषय मी दिलेले आहेत। ज्यांनी प्रयोगशाळेची तयारी करायची त्यांनी गणित बुद्धिमत्ता करू नका, हे 4 विषय फक्त करा। तसंच कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर यांच्यासाठी सुद्धा सेम सिलेबस आहे, तर या 2 पदांचा सिलेबस वेगळा आहे, यांना हे 4 विषय आहेत। आता जे उर्वरित 15 पदं आहेत त्यांची आपण माहिती पाहणार आहोत। तर या ठिकाणी पहा की गृहपाल पुरुष यांचं 200 गुणांची परीक्षा होणार। मराठी व्याकरण 50 गुण म्हणजे 25 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 50 गुण म्हणजे 25 प्रश्न, सामान्य ज्ञान म्हणजे GK 50 गुण म्हणजे 25 प्रश्न आणि बौद्धिक चाचणी 50 गुण म्हणजे 25 प्रश्न, म्हणजे प्रत्येक विषयावर 25 प्रश्न विचारणार आहेत आणि वेळ आहे 120 मिनिटे म्हणजे 2 तास। आता हे लक्षात ठेवा, हे जे 15 पदं आहेत ना, या 15 पदासाठी म्हणजे कोणकोणती पदं आहेत ते मी तुम्हाला या मराठीमध्ये काय करायचं, इंग्रजीमध्ये काय करायचं, IBPS नेमकी
कसे प्रश्न विचारते व्यवस्थित सांगणार आहे. तुम्ही ना फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मला सुरुवातीला तुम्हाला एक्झाम पॅटर्न समजून देऊ द्या. तर या ठिकाणी पहा, गृहपार पुरुष, गृहपार स्त्री, संशोधन सहाय्यक, उपलेखापार किंवा मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरीक्षक, त्याच्यानंतर वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक पुरुष, अधीक्षक स्त्री, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, लघुतंत्र लेखक. त्याच्यानंतर लघुतंत्र लेखकचं स्वरूप वेगळं आहे. यांना 100 गुणाचीच परीक्षा होणार आहे. 25 25 25 गुण आहेत. चारही विषय तेच आहेत, मराठी, इंग्लिश, GK आणि गणित, बौद्धिक चाचणी, पण 25 25 गुण येणार आहेत. उच्च श्रेणी लघुलेखक सेम तसंच आहे आणि निम्न श्रेणी लघुलेखकचं सुद्धा तसंच आहे आणि त्यांना वेळ आहे 1 तास. आता याच्यामध्ये IBPS नेमकं काय विचारतं ते सांगतो. मराठी व्याकरण खूप सोपं असतं IBPSचं, म्हणजे ते व्याकरणावर जास्त भर देतच नाहीत. वाक्यांचा क्रम लावा, म्हणजे 4-5 वाक्य दिलेले असतात आणि त्यांचा योग्य क्रम लावा, याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. त्यानंतर पॅसेज देतात, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, मनी, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात. शुद्ध वाक्य कोणतं, याच्यावरही प्रश्न विचारले जातात. आणि व्याकरणावर यांचा भर कमी असतो, तरी पण लिंग वचन करा, वाक्यांचे टाळ हा एक टॉपिक करा. त्याच्यानंतर वाक्यांचे टाळ, लिंग वचन, नाम, विशेषण हे टॉपिक करा. म्हणजे हे मी IBPSचं सांगत आहे बरं का. TCS असेल तर TCSसाठी वेगळे टॉपिक करावे लागतात, पण IBPSनं आत्तापर्यंत जे मराठीचे प्रश्न विचारलेले आहेत ना, त्याच्या आधारे मी सांगत आहे. त्यांनी आदिवासी विभागामध्ये जर नेमका पॅटर्न बदलला तर मग मी काही करू शकत नाही. रिस्क घ्यायची नसेल तर मग सगळंच करा तुम्ही, पण आत्तापर्यंतचा मी सांगत आहे IBPSचा पॅटर्न कसा होता. आता इंग्लिश ग्रामरमध्ये IBPS काय करतं, तर सर्वात जास्त भर हा त्यांचा पॅराजंबर, स्पॉट द एरर, फिल इन द ब्लँक याच्यावर असतो. त्याच्यानंतर पॅराजंबलमध्ये 4-5 वाक्य देतात, त्यांचा योग्य क्रम लावा, म्हणजे सर्वात जास्त प्रश्न. पॅसेज विचारला जातो. त्याच्यानंतर सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूट, इडियम्स, प्रोव्हर्ब, फ्रेजेस याच्यावर प्रश्न विचारले जातात. टेन्सवर फार कमी, म्हणजे जे ग्रामरचे भाग आहेत ना ते फार कमी विचारतात. टेन्स हा एक टॉपिक करा तुम्ही व्यवस्थित. तर आत्तापर्यंतचं मी सांगत आहे बरं का. आणि रिस्क नको असेल तर मग इतर जे ग्रामरचे टॉपिक आहेत ते तुम्ही करू शकता, पण मी IBPSचा पॅटर्न आत्तापर्यंतचा सांगत आहे तुम्हाला. सामान्य ज्ञानमध्ये लक्षात ठेवा, GKमध्ये IBPS सर्वात जास्त भर हा चालू घडामोडीवर देतं आणि मागील 1 वर्षाच्या चालू घडामोडी करा. तसं पहिला पेपर झाला की अंदाज येतो कोणत्या पिरियडमधल्या ते चालू घडामोडी विचारत आहेत, पण आता पहिला पेपर झाल्यानंतर मग वेळही भेटत नाही ना अभ्यासाला. त्यामुळं साधारणपणे मागील 1 वर्षाच्या चालू घडामोडी करा. परंतु 2023मध्ये IBPSनं काय केलं होतं, परीक्षेच्या अगोदरच्या 2-3 महिन्यापूर्वीच्या चालू घडामोडींवर जास्त भर दिला होता, हे पण लक्षात असू द्या. आणि त्याच्यानंतर मग ते बेसिक स्टॅटिक जे GK आहे, इतिहास, भूगोल, राज्यघटना, त्यावर पण प्रश्न असतात, पण कमी असतात. सर्वात जास्त भर त्यांचा चालू घडामोडीवर असतो. बौद्धिक चाचणीमध्ये ना त्याच्यामध्ये ते खास करून पदावली हा जो टॉपिक आहे गणिताचा तो व्यवस्थित करा, त्याच्यावर हमखास प्रश्न विचारतो IBPS. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला बैठक व्यवस्था व्यवस्थित करावं लागेल, तर्क अनुमान करावं लागेल, संख्यामाला, अक्षरमाला, नातेसंबंध, दिशाज्ञान चाचणी. म्हणजे TCS आणि IBPS गणित आणि बुद्धिमत्तेचे जवळपास 60च प्रश्न विचारतं. फक्त IBPS काय करतं, पदावली या टॉपिकवर जास्त भर देतं. आणि गणितामध्ये जर त्यांनी गणित विचारलं तर, कारण बौद्धिक चाचणी म्हणलं की मग बऱ्याच जणांना वाटतं फक्त बुद्धिमत्ताच आहे, कारण तोच अर्थ त्याचा लिहितो, पण काही वेळेला ते गणितही विचारतात. तर बुद्धिमत्ता चाचणीचे टॉपिक व्यवस्थित करा. मी सांगितले ते कोणकोणते, बौद्धिक चाचणी, सांकेतिक भाषा, दिशाज्ञान चाचणी, तर्क व अनुमान, तुमचं नातेसंबंध, हे संख्यामाला, अक्षरमाला, ह्या टॉपिकवर हमखास प्रश्न येणार आहेत तुम्हाला. आणि इतरही टॉपिक म्हटल्यावर आपण हे टॉपिक महत्त्वाचे आहेत. आणि गणितामध्ये पदावली या टॉपिकवर हमखास प्रश्न येणार आहे, जरी भौतिक चाचणी असलं तरी. आणि गणिताचंच त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर मग शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, रेल्वेची उदाहरणं आणि टाळोटाळ हे टॉपिक करा. आले तर त्यावर प्रश्न येऊ शकतात, पण बुद्धिमत्तेवर जास्त प्रश्न येतील.
तर अशा स्वरूपात तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि मी तुम्हाला व्यवस्थित सर्व काही माहिती दिलेली आहे मित्रांनो. जर तुम्हाला आदिवासी विभाग ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आदिवासी विभाग ई बुक विकत घ्या. आणि विज्ञान हा विषय फक्त प्रयोगशाळा साहेब यांनीच वाचा, बाकीच्यांना विज्ञान नाही. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला. सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.